तर नमस्कार मंडळी, मी प्रणिता चव्हाण तुमचं भटकंती विथ चव्हाण कपलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। आणि आता मी थेट कोकणातून बोलते। थोडंसं रिपोर्टर सारखं फीलिंग येते, पण मी कोकणात आली आहे। आमचा धावता दौरा होता, जसं नेहमीच मी बोलत असते आमचा धावता दौरा असतो आणि सडनली प्लॅन केलं तरच प्लॅन होतो असं आमचं म्हणणं आहे। सो आम्ही कोकणात आलेलो आहोत आणि मी माझ्या आजीला भेटायला आलेली, म्हणजे माझ्या माहेरच्या गावी, मामाच्या गावी। सो आम्ही आता इथून असंच फिरत होतो, फेरफटका आता चालू होतं आणि आजी बनवते शिरवाळे। सो आम्ही आता शिरवाळे मस्तपैकी नाश्ता वगैरे करून फिरायला जाणार आहोत आणि तुम्हाला असंच दाखवायचं होतं थोडंसं गावचं वातावरण। मुंबईच्या वातावरणातून सगळे त्रस्त असतात, सो म्हटलं थोडंसं थंड थंड कोकणातलं वातावरण दाखवूया। आणि खूप थंडी आहे कोकणात, खूप भन्नाट थंडी आहे। मी 4 ब्लँकेट घेऊन झोपलेली, सो एवढी थंडी आहे सध्या। आणि दुपारचं ऊन असतं, सो दुपारचं काही नाही, पण रात्री आणि सकाळी खूप जास्त थंडी असते। सो जस्ट असंच फेरफटका माझ्या मामाचं गाव दाखवायला म्हणून, आणि तिथे खाली पूर्ण मळा आहे आणि नदी वगैरे, सो मजा येते, नारळाची झाडं वगैरे। सो बघा थोडंसं फेरफटका मारूया। तर मी आता फ्रेश झालेली आहे इथे आणि फ्रेश होऊन अशीच फिरत होती बागेत आणि फिरता फिरता आठवलं की आजी शिरवाळे बनवते। तर आजीला मी फक्त 5 मिनिटं सांगितली की एक असंच फेरी मारायला। आणि इथे खूप छोटी पण झाडं आहेत, मोठी पण झाडं आहेत, पण इथे फिरायला एवढी मजा वाटते ना गावी। आणि हे कोवळं कोवळं सकाळचं ऊन तर खूप मस्त वाटतं। आणि मी शिरवाळ्याची रेसिपी मी नक्की सांगेन, पण आजीच्या हातची शिरवाळे हे तर माझ्यासाठी खूप बक्षिसासारखं आहे। तशी छोटी पण झाड आहे। तर चला आजी शिरवाळे खायला बोलवते। तो आता आम्ही पळतोय कारण आपला नाश्ता रेडी झाला आणि खूप भूक लागली आहे। सो चलो। हे आहे साखरजामचं झाड। साखरजामचं झाड म्हणजे साखरजाम कोणाला माहिती असतील म्हणजे कोकणकरांना तर माहितीच असतील, पण आता इथे ॲक्च्युली धरलेले जे आम्ही काढले आहेत, एक सिंगल जरी दिसला तरी खूप आहे। ते तिथे म्हणजे धरतायत अजून साखरजाम, ती त्या फांदीवर। चल ते फणसाचं झाड दाखव, विलायतीवाला। कोणतं ते ना? आणि हे काय? आणि हे चहा, गवती चहाचं झाड आहे। आपण चहामध्ये मोस्टली गवती चहा टाकून मस्त फ्लेवर येतो त्याचा। सो ही आहे गवती चहा, जी मस्तपैकी भरभरून आली आमच्याकडे आणि आजी टाकतेच चहामध्ये। आणि ते आहे विलायती फणसाचं झाड, म्हणजे अजून तरी लागलं नाहीये, पण जेव्हा कधी लागेल मी नक्की दाखवायचं ट्राय करेन। ठीक आहे। आणि तुळस बघा केवढी फुलली आहे, बघा मस्त अगदी तुरे वगैरे आल्यात तुळशीला, छान वाटते ना। चला तर आता शिरवाळे खायला जाऊया।
आज आम्ही शिरवाळे करतोय आणि कोकणातली खूप फेमस रेसिपी आहे शिरवाळे. आणि आय थिंक हे माहिती असेल म्हणजे कोकणकरांना आणि इव्हन चाकरमानांना पण. तो आता शिरवाळे ठेवले वाफवत आणि हा गुळाचा खोबऱ्याचा रस काढून गुळ वगैरे टाकून त्याचा रस काढणार आहे. आणि खायला खूप मजा येते. माझे मिस्टर याला गोड नूडल्स बोलतात. गोड आता ह्याच्यात हे शिरवाळे काढते बाहेर. आणि मोस्टली असं लाकडाचं पण असतं जे प्रेस करून पण काढतात, पण आमच्याकडे हे चकलीचंच भांड आहे आणि त्याला ती पात लावली. ह्याच्यात मी काढते. तर आजीने माझ्या शिरवाळे बनवले आणि आजीचं अजून काम चालू आहे, सो मी तिला हेल्प करते. हे असे शिरवाळे काढायचे आणि त्याच्यात मस्तपैकी रस टाकायचा. तो रस आजी गरम करते, मी तुम्हाला दाखवते. सो हा गुळ खोबऱ्याचा रस आहे, वेलची वगैरे टाकून सगळं बनवलं आजीने. ते आता खायला घ्यायचंय. ते आता खायला घ्यायचंय. ठीक आहे, आता आजी सांगेल काय काय करायचं. सांगितलंच ना. हो मी सांगितलं. म्हटलं ही कोकणातली फेमस डिश आहे शिरवाळे. ह्याला मी व्हाईट नूडल्स बोलते. व्हाईट नूडल्स. चला टाकू ह्याच्यात. हो मी हे घेतो. काय ते त्यांना पाहिजे तेवढं घेतील ना. नाही ह्याच्यात टाकलं तरी चालेल. तुम्हाला वेगळं हवंय रस्सा. ठीक आहे. बघा रश्श्यातली शिरवाळे. चला इथे इथे बघतो. सो मंडळी आपण आलेलो विजयदुर्ग किल्ला बघायला आणि तो किल्ला आहे जो माझ्या मागे बघतायत ना तोच आहे, बट आपण त्याच्या अपोजिट आहोत आणि नेमका दांडे पूल इकडचा कामानिमित्त बंद आहे, सो आपल्याला जायला मिळालं नाही आणि बाय रोड गेलं तर खूप मोठं अंतर पडत होतं, सो आम्ही काही तिथे आता जाणार नाही आहोत.
सो इथूनच आम्ही बीचचा आनंद घेतोय तोपर्यंत. आणि ड्रोन आणलेला, सो ड्रोन उडवायची प्रॅक्टिस करत होतो कारण नवीन नवीन ड्रोन आणलाय. सो लेट्स सी. ते बघा प्रॅक्टिस चालू आहे ड्रोन उडवायची. सो तोपर्यंत कोकणातले बीच आणि आपला धावता दौरा आहे. सो धावत्या दौऱ्यात पण काय ना काहीतरी मजा करूनच जाणार, बघूया. आणि त्यात मार्गशीर्ष चालू आहे आणि ज्यांचा मार्गशीर्ष आहे त्यांना हॅट्स ऑफ त्यांच्या कंट्रोलवर, जे नॉन व्हेजिटेरियन्स आहेत. कारण कोकणात येऊन जर फिश नाही खाल्ली तर मग खूप कंट्रोल आहे, जसं माझं आहे सध्या. सो तिथे ड्रोन उडवायची थोडीशी प्रॅक्टिस चालू आहे ओपन बीचवर. आणि खूप ऊन आहे, खूप जास्त ऊन आहे. सो बघूया इथून कुठे जायला मिळते. फिश पण घ्यायची आहे, माझ्यासाठी नाही, त्यांच्यासाठी. मंडळी, आम्हाला वाटलेलं की आम्हाला बघायला मिळणार नाही विजयदुर्ग फोर्ट, पण हे बघा आम्ही ऑलरेडी आलो आहोत विजयदुर्ग फोर्टमध्ये. सो म्हणतात ना, मनात इच्छा असेल तर नक्कीच ती पूर्ण होते कधी ना कधी, पण आमची जरा लवकरच पूर्ण झाली. सो बघूया आता विजयदुर्ग किल्ला. विजयदुर्ग किल्ल्यावर जाताना जो प्रथम दरवाजा लागतो तो हनुमान दरवाजा. तिथे महाराजांनी स्थापन केलेले हनुमान मंदिर आणि एक तोफ पाहायला मिळते. काही अंतराने जो भव्य असा महादरवाजा दिसतो तो म्हणजे जिबीचा दरवाजा. जिबी म्हणजे किल्ल्याचा मुख्य दरवाजा आणि त्याच्या समोर बांधलेली तटबंदी यामधील भूभाग. जेव्हा इंग्रज आणि पेशवे यांनी एकत्रित होऊन विजयदुर्ग किल्ल्यावर हल्ला केला त्यावेळी तुळाजी आंग्रे यांनी पोर्तुगीज सैन्याची मदत घेतली. त्यांच्याकडे असलेल्या 4 पौंडी 16 तोफा याच जिबीत रचल्या गेल्या होत्या. विजयदुर्ग किल्ला तिन्ही बाजूने समुद्राने वेढला गेला आहे. किल्ल्यात ये जा करण्यासाठी लाकडी पूल होता. हा लाकडी पूल काढला की किल्ल्याचा जमिनीशी संपर्क तुटायचा. आणि आमच्यासोबत सांगलीमधील शाळेची पोरं आलेली विजयदुर्ग किल्ला बघायला. बहुतेक गावांच्या सहली या ऐतिहासिक ठिकाणी जातात जेणेकरून त्यांना महाराजांचा इतिहास कळावा आणि मुलांना पण ऐतिहासिक ठिकाणांची आवड निर्माण व्हावी.
आपला आता विजयदुर्ग किल्ला फिरून झालेला आहे. मला वाटलेलं की नाही फिरायला भेटणार. सो कसा वाटला नक्की सांगा. मला तर खूप आवडला आणि आम्ही जाम फिरलो. सो बघूया आता कोकण दौरा अजून कुठे कुठे असेल. सो इथून आम्ही घरी चाललोय आणि घरी जाताना फिश मार्केट बघू नाट्यामध्ये असेल तर. आणि कोकणातली मजा दाखवते मी तुम्हाला. आणि हे पुतळे बघा. विजयदुर्ग किल्ला फिरून झाल्यावर आम्ही आलो सूर्यदेवाच्या मंदिरात म्हणजेच कनकादित्य मंदिरात. तर कनकादित्य मंदिराचा थोडक्यात इतिहास असा की काठेवाडीतील वेरावळ बंदरातून कोणी नावाडी माल घेऊन दक्षिणेकडे चालला होता. तर त्या गलबतात ती मूर्ती होती. त्याचे जहाज कशेळी गावच्या समोर थांबले. ते पुढेही जाईना आणि मागेही येईना. त्या रात्री त्याला झोपेत आपल्या दृष्टांतामध्ये मूर्तीची इथेच स्थायिक होण्याची इच्छा आहे असे दिसले. नावाड्याने नंतर किनाऱ्यावरील गुहेत ती मूर्ती आणून ठेवली. नंतर त्याचे जहाज मार्गस्थ झाले. मूर्ती मंदिरात कशी आली ते ऐका. कशेळी गावात कणका नावाची सूर्य उपासक राहत होते. तिला समुद्रावरील गुहेत मी येऊन राहिलो आहे, तू ग्रामस्थांच्या मदतीने गावात स्थापना करून मंदिर बांध असा स्वप्न दृष्टांत झाला. कनकाबाईंनी ही हकीकत ग्रामस्थांना सांगितली. ग्रामस्थ मंडळींनी समुद्रकिनारी शोध घेतल्यावर ती मूर्ती गुहेत सापडली. या गुहेला नंतर देवाची खोली असे नाव पडले. एक गोष्ट अशी सांगायची झाली तर कनकादित्य मंदिरात जी सूर्यदेवाची मूर्ती आहे ती भारतातील एकमेव अशी मूर्ती आहे. कारण असं प्रत्येक ठिकाणी सूर्यदेवाचं मंदिर असेल पण त्यात सूर्यदेवाची मूर्ती नसते. पण इथे कनकादित्य मंदिरात कशेळी गावात ही सूर्यदेवाची मूर्ती आहे. मलाही इथे फिरायचं असेल तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट द्या. कारण मंदिराची रचना आणि मंदिराचं डिझाईन पाहून खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला आणि खूपच छान वाटेल इथे येऊन.
तुम्ही बघताय तो देवघळीचा एरिया आहे आणि देवघळीचा शॉर्ट व्लॉग आपल्या चॅनलवर आहे. सो तुम्ही शॉर्ट्समध्ये जाऊन चेक करू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण या व्हिडिओमध्ये आमचा कोकणातला धावता दौरा मी खूप छान पद्धतीने दाखवला. सो खूप आवडला असेलच तुम्हाला. सो आवडल्यास प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. सो भेटूया आता पुढच्या भागात पुढच्या व्लॉगमध्ये आणि अशाच प्रकारचं काहीतरी इंटरेस्टिंग घेऊन. सो तोपर्यंत टाटा बाय बाय.